सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत. शिकलेली लोक राजकारणामध्ये आली पाहिजे. तो जो फरक आहे तो फरक मिटवण्यासाठी म्हणून आज युवकांच्या मनामध्ये राजकारण म्हटलं की एक अनास्था निर्माण झालेली आहे. प्रजेची सत्ता आली पाहिजे. मग ह्या युवा संसदेचं स्वरूप कसं असेल? प्रत्येक क्षेत्रातला माणूस येणार आहे. हा प्लॅटफॉर्म आहे तळागाळातील युवकांचा. या युवा संसदेनं काय कमवलं? कुणीतरी आपल्या आयुष्याचा फ्यूज काढावा लागतो. टपक्यात पोहणं आणि समुद्र पाहणं कशाला म्हणतो ते माझ्या आयुष्यामध्ये झालं. पूर्णतः चेंजेस माझ्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी झाले. पहिली जर प्रेरणा कोणाची असेल तर युवा संसद का? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आमची मुलं मग परत पुढे वाहत जातात. ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये मुलांना आणणं पहिलं चॅलेंज नाही. ही लोकच आम्हाला माहिती नाही. आम्ही प्रेरणा कोणाकडनं घ्यायची? त्याच्यामुळे या वर्षीचं वेगळेपणा असं आहे. काय वाटतं, काय साध्य होत आहे? आशेचा किरण मला याच्यामध्ये दिसतो. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आपला मुद्द्यावर बोलू हा जो एक विशेष मुलाखतीचा कार्यक्रम आहे, यामध्ये आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलतोय. भारत हा युवा पिढीचा देश आहे असं आपण म्हणतो, पण या युवा पिढीला दिशा कुठली मिळणार याच्यावरती भारताचं भविष्य अवलंबून आहे. आणि जर देशाचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर आजच्या या पिढीला योग्य दिशा मिळायला पाहिजे. मग ती राजकारणात असो किंवा उद्योगात असो, व्यापारात असो, नोकरीमध्ये असो, कुठल्याही क्षेत्रात असो. आणि राजकारण हा तर विषय फार महत्वाचा आहे, कारण या राजकारणातूनच सगळ्या क्षेत्राची दिशा ठरते. कारण राजकारणातून जे पुढं सत्तेमध्ये येणारे पक्ष आहेत आणि त्याच्यातून जे सरकार बनतं, ते जे मंत्री आहेत, हे सगळे राजकीय नेते आहेत. त्यांची जर जडणघडण ही जर चांगली झाली तर आपल्या राज्याची, देशाची, पर्यायानं अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांची जी धोरणं आहेत ही अतिशय चांगली बनताना आपल्याला बघायला भविष्यामध्ये मिळतील. आणि याच अनुषंगानं मग या पिढीला मार्गदर्शन होणं महत्वाचं आहे. म्हणून आपल्या पुण्यामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं युवा संसदेचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं. हे त्यांचं 8वं वर्ष असणार आहे. आणि या 8व्या युवा संसदेच्या निमित्तानं या युवा संसदेचे जे संकल्पना ज्यांनी मांडली आणि जे अस्तित्वात आणली ते ॲडव्होकेट शार्दूल जाधवर आपल्यासोबत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज मध्ये. मला सांगा, ही युवा संसद जी आहे ही नेमकी काय कल्पना आहे, काय याचं स्वरूप असतं? युवा संसद ही कल्पना अशी आहे, त्याची जी थीम आम्ही ठरवलेली आहे किंवा त्याचं जे ब्रीद वाक्य आहे त्या कार्यक्रमाचं, ते आहे सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत. शिकलेली लोक राजकारणामध्ये आली पाहिजेत. मग ते डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील, व्हाईट कॉलर लोक, शिकलेली लोक राजकारणामध्ये यावी, ही संकल्पना त्याच्या मागची आहे. आपल्याला माहिती असेल की आपण असं म्हणतो की भारताला आपल्याला विश्वगुरू बनवायचं आहे. आणि जर विश्वगुरू आपल्याला करायचं असेल तर आपली जी राजकीय मंडळी आहे ही देखील तेवढ्या उच्च दर्जाचे विचार असलेले, चरित्रवान असलेले, त्यांच्या डोक्यामध्ये त्या दर्जाच्या संकल्पना त्याच्यामध्ये असणं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे. आणि कोण करू शकतं? तर हे शिकलेली लोक करू शकतात. बाकी लोक करत आहेत का? तर ते नक्कीच करत आहेत. परंतु शिकलेले लोक आणि न शिकलेल्या लोकांमध्ये जो काही विचारांचा फरक असतो, तो जो फरक आहे तो फरक मिटवण्यासाठी म्हणून या युवा संसदेचं आयोजन आपण त्याच्यामध्ये करतोय. याची दुसरी संकल्पना अशी आहे की आज युवकांच्या मनामध्ये राजकारण म्हटलं की एक अनास्था निर्माण झालेली आहे. आणि ही जी अनास्था आहे, ही अनास्था आस्थेमध्ये परिवर्तित होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज आपण प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो. प्रजेची सत्ता आली पाहिजे. राजाच्या पोटातून राजा जन्माला यावा का? राणीच्याच पोटातून राणी जन्माला यावी का? ज्यांच्याकडे जात आहे, ज्यांच्याकडे पैसे आहेत, ज्यांच्याकडे कोणतरी गॉडफादर आहे, हीच लोक राजकारणात आली पाहिजेत का? हे सगळे जे विचार आहेत, हे विचार आज आमच्या युवकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि म्हणून हे जे सगळे विचार आहेत, हे सगळे विचार त्यांच्या डोक्यातून काढून टाकून वाड्या वस्तीत तांड्यांवरची जी आमची पोरं आहेत, जी गोरगरीब, शोषित, दलित, वंचित, आदिवासी समाजातून जी आमची मुलं येतात, ही लोक ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये आले पाहिजेत.
ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये आल्यानंतर यांनी जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये फेस केलेलं आहे, हे ज्या वेळेसला त्यांना माहिती असेल की नेमक्या तळागाळातल्या अडचणी काय आहेत, त्या अडचणी समजल्यानंतर नक्कीच त्याच्यातून अत्यंत चांगल्या पद्धतीचा मार्ग हा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तो निघू शकतो. आणि म्हणून याची जी संकल्पना आहे ती संकल्पना अशीच आहे की तळागाळातला मुलगा हा उच्चच्या उच्च पदावरती जाऊन बसवण्यासाठी म्हणून या युवा संसदेचं आयोजन हे जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं आपण मागच्या 8 वर्षापासून आपण करतोय. खऱ्या अर्थानं एक म्हणजे ज्याला अजूनही सत्तेची जी फळं आहेत ती ज्याच्यापर्यंत पोहोचली नाहीत अशी लोक राजकारणाच्या मूळ प्रवाहात यावीत म्हणून हा एक प्रयत्न आहे. खरं तर त्यांचं पार्टिसिपेशन वाढावं. पण नेमकं या युवा संसदेमध्ये आता तुम्ही सांगितलं की वाड्यावरची, तांड्यावरची, आदिवासी, दलित, मागास ज्यांना नाकारलंय आजपर्यंत व्यवस्थेनं, अशा लोकांचं पार्टिसिपेशन वाढावं. मग ह्या युवा संसदेचं स्वरूप कसं असतं, काय काय असतं याच्यामध्ये? ही युवा संसद जी आहे, मला सांगताना आनंद वाटतो की वाड्यावस्ती तांड्यांवरची जी मुलं आहेत यांच्यापर्यंत ही युवा संसद आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ही प्रयत्न टीव्हीच्या माध्यमातून आहे, प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे, विविध कॉलेजेस पर्यंत आम्ही पोहोचतोय. त्यांना आम्ही सांगतो की असा असा कार्यक्रम आहे, त्या मुलांना त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट करा. आणि ह्याच्यासाठी आम्ही एक ऑनलाईन QR कोड दिलेले आहेत की मॅक्झिमम लोकांपर्यंत आजकाल आता इंटरनेट आणि मोबाईल सगळ्यांकडे, स्मार्टफोन आता गावाकडे आलेले आहेत, आदिवासी भागामध्ये बऱ्यापैकी ही सगळी यंत्रणा त्याच्यामध्ये अवेलेबल झालेली आहे. ऑनलाईन लोकांनी रजिस्ट्रेशन करायचे आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या मुलांना त्यांचा सीट नंबर आणि या सगळ्या गोष्टी त्यांना त्याच्यामध्ये ते कळणार आहेत. आणि जे पुणे जिल्ह्याच्या बाहेरनं येणारी जी मुलं आहेत, विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी असतील, या सगळ्या लोकांची राहण्याची आणि खाण्याची मोफत व्यवस्था ही संस्थेच्या वतीनं आपण त्याच्यामध्ये केलेली आहे. रजिस्ट्रेशन फी आपण 1ही रुपया लोकांकडनं त्याच्यामध्ये घेत नाहीत, जेणेकरून ज्याच्याकडे पैसे सुद्धा नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे, ज्यांच्याकडे पैसेही नाहीयेत परंतु काहीतरी करून दाखवायची इच्छा आहे किंवा मला राजकारणामध्ये जायचंय, मला समाजकारण करायचंय, मला उद्या ह्या युवा संसदमध्ये फक्त काय राजकारणाचाच कार्यक्रम हा नाही. या युवा संसदेमध्ये शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान प्रत्येक क्षेत्रातला माणूस येणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रामध्ये त्यांचं करिअर घडवावं असं वाटतं ते मान्यवर आपण त्या विद्यार्थ्यांच्या समोर आणतोय. आणि उद्या त्यांच्या खिशामध्ये पैसे नाहीयेत, त्याच्यामुळे ते कार्यक्रमाच्या मध्ये येऊन मार्गदर्शन घेऊ शकत नाहीत, अशी व्यवस्था आपण त्याच्यामध्ये त्यांच्यावरती आलेली नाही. यायचा जायचा खर्च त्यांनी स्वतः करायचा आहे. बाकी पुण्यातला 2 दिवसाचा खर्च हा संस्थेच्या वतीनं त्याच्यामध्ये करण्यात येणार आहे. आता ही युवा संसद कशी चालते तर प्रत्येक सेशनमध्ये ते जे विषय दिलेले आहेत त्या विषयांवरती म्हणजे त्याची मेरिट बाजू, डिमेरिट बाजू, दोन्ही बाजू आणि एक न्यूट्रल बाजू मांडणारा, म्हणजे डावी विचारसरणी, उजवी विचारसरणी आणि सेंट्रल विचार मांडणारा प्रत्येक ह्याच्यातला आपण एक माणूस आपण त्याच्यामध्ये देतोय. त्यांचं मार्गदर्शन प्रत्येक माणसाचं एक अंदाजे 20-20 खुलं व्यासपीठ आहे. खुलं व्यासपीठ, कुठल्या विचाराला इथं नाही हा विचारच चालेल, तो विचारच चालेल. ही युवा संसद कोणत्याही लोकसभेची नाही, कोणत्याही राज्यसभेची नाही, कोणत्याही विधान परिषदेची नाही, विधानसभेची नाही, कोणत्याही पॉलिटिकल पार्टीची नाही. इथं कोणतेही विचार किंवा कोणाचाही हा प्लॅटफॉर्म नाही. हा प्लॅटफॉर्म आहे तळागाळातील युवकांचा, दुसऱ्या कोणाचाही हा प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी नाही. आज या युवा संसदेमध्ये हे तिघांचे विचार ऐकल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांना त्यांना प्रश्न विचारता येणार आहेत. प्रश्न विचारल्यानंतर ते स्वतः एक रिझोल्युशन तयार करणं की बाबा आम्हाला ह्या गोष्टी वाटतात. उदाहरणार्थ आरक्षणाचा विषय, तर दोन्ही तिन्ही बाजूच्या लोकांनी जर त्यांचे मुद्दे मांडले, डाव्यावाल्यांनी, उजव्यावाल्यांनी आणि सेंट्रल म्हणजे जे न्यूट्रल आहेत त्यांनी, मग विद्यार्थी त्यांचे प्रश्न उत्तर विचारतील. त्याच्यानंतर जे विद्यार्थ्यांना वाटतं त्याचा एक अहवाल तयार केला जाईल आणि तो पंतप्रधानांपासून ते सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री, सगळ्या राज्यांचे राज्यपाल, मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स मधली लोक आणि एज्युकेशन मिनिस्टर ह्या आणि किंवा महत्वाचे जे कोण मान्यवर असतील, जसे विविध पेपरचे आणि टीव्हीचे चॅनलचे संपादक असतील, त्या लोकांना हा अहवाल पाठवला जातो आणि त्या अहवालामध्ये सांगितलं जातं की ही युवा संसद अशी झाली, याच्यामध्ये हे युवकांचं असं म्हणणं आहे आणि या म्हणण्यावरती आपण येणाऱ्या कालावधीमध्ये काम करावं अशी आमची विनंती. अशा पद्धतीचं एक युवा संसदेचं पूर्ण म्हणजे युवकांना बोलायलाही चान्स त्याच्यामध्ये आहे, प्रश्न विचारू शकतात, ज्या विद्यार्थ्यांना भाषण त्याच्यामध्ये करू वाटतंय किंवा त्या विषयावरती त्यांना मत मांडू वाटतात त्यांनाही आपण प्रत्येक सेशनमध्ये त्याची व्यवस्था आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मग त्या पद्धतीनं ह्या युवा संसदेचं म्हणजे तळागाळातील विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन. आता ही 8वी तुमची युवा संसद आहे, आतापर्यंत 7 झाल्या, किती साधारण विद्यार्थी येतात?
जवळपास दरवर्षी या युवा संसदेला 1,500 ते 2,500 विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. नाही, बाहेरून किती, म्हणजे तुम्ही म्हटला की पुणे जिल्ह्याच्या बाहेरून जे विद्यार्थी त्यांची इथं सोय करतो आपण. बाहेरनं येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास एक दरवर्षी 750-800च्या दरम्यान असते आणि ही मॅक्झिमम संख्या मराठवाडा असेल. म्हणजे मला या ठिकाणी प्रकर्षानं नमूद करावं असं वाटतं की गेल्या वर्षी कोकणामधून मुली आलेल्या होत्या. आता एकतर कोकणातून येणं, ते पण मुलींनी येणं, ते पण राजकारणासारख्या कार्यक्रमाला येणं, ही युवा संसदेची महती आहे. आणि दुसरा विशेष मुद्दा मला या ठिकाणी सांगावासा वाटतो की मागच्या 7 वर्षांचं जर आपण युवा संसदेचं एक जर म्हणजे वेगळंपणा काय आहे, USP काय आहे, ही जर आपण लक्षामध्ये घेतली तर दरवर्षी किमान 60 ते 70 मुस्लिम मुलींचं रजिस्ट्रेशन या युवा संसदेमध्ये होतं. कारण मुस्लिम समाजातल्या मुली एकतर राजकारणामध्ये पुढं सरसावत नाहीत, एकतर ते 2 दिवस पुण्यामध्ये येणार नाहीत, आल्या तर ते राजकारणासारख्या कार्यक्रमासाठी येणार नाहीत, आणि त्यातल्या त्यात मुस्लिम समाजातली जी मुलं आहेत किंवा मुली आहेत ते राजकारणाकडे त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन हा फार वेगळा आहे. त्याच्यामुळे तेही लोक 60 ते 70 दरवर्षी मुली या युवा संसदेमध्ये त्यांचाही सहभाग त्याच्यामध्ये तो असतो. आणि त्याच्यामुळे हे वेगळं USP आहे युवा संसदची. आणि मला या ठिकाणी प्रकर्षानं सांगावंसं वाटतं की या युवा संसदेनं काय कमवलं. हे युवा संसदेचं हे दुसरंच इलेक्शन आहे. म्हणजे 2019चं एक पहिलं इलेक्शन युवा संसदनं पाहिलं, दुसरं इलेक्शन 2024चं पाहिलं. परंतु एक MBA झालेली मुलगी, नंदुरबार सारख्या जिल्ह्यातली मुलगी, आदिवासी भागातली, पावरा नावाची मुलगी ही झेडपीच्या इलेक्शनला त्याच्यामध्ये उभी राहिली. आता ती जिंकली का हारली हा विषय वेगळा आहे. परंतु एखाद्या शिकलेल्या मुलीनं झेडपी सारख्या ठिकाणी उभं राहणं, गावामध्ये काम करायला सुरुवात करणं, MBA झालेल्या, ही फार वेगळी, म्हणजे फार अत्यंत आश्चर्यजनक आणि फार महत्वाची गोष्ट आहे. एक चांगलं पाऊल आहे आणि ते युवा संसदेच्या माध्यमातून पडलं, हे याचा अभिमान आम्हाला त्याच्यामध्ये वाटतो. कारण आता जी मुलं या हॉलमध्ये बसतायत, ही जी काही 1,500-2 हजार मुलं ज्या सभागृहामध्ये बसणार आहेत, आज त्यांचं जर वय पाहिलं तर 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24च्या आसपासची ही सगळी मुलं आहेत. ज्या वेळेसला ते इलिजिबल होतील येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये या युवा संसदेमध्ये इथं शिकलेल्या, इथं ट्रेनिंग मिळालेली मुलं ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये दिसतील. मला सांगा, खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ही कल्पना मांडली आहे, पण ही जी संकल्पना आहे युवा संसदेची, ही तुम्हाला सुचली कशी? याच्या मागे 2 मुद्दे आहेत. खरं तर सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे सन्माननीय राहुल कराड सर, भारतीय छात्र संसदेचा जो कार्यक्रम MIT शिक्षण संस्थेच्या वतीनं मागच्या 13-14 वर्षापासून पुण्यामध्ये कोथरूडमध्ये घेतला जातो. आणि मी जे काही स्वतः घडलो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं वाटा जर कोणाचा असेल तर तो माझ्या वडिलांचा आहे. आणि वडिलांपेक्षा सुद्धा अजून जर कोणाचा मोठा वाटा असेल तर तो आहे राहुल कराड सरांचा. कारण कुणीतरी आपल्या आयुष्याचा फ्यूज काढावा लागतो. जोपर्यंत फ्यूज निघत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की नेमकं काय करायचं काय नाही. मला इकडं थोडं आउट ऑफ कॉन्टेक्स्ट जाऊन मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे काय की मला असं वाटायचं की माझे वडील, आमच्या शिक्षण संस्था, 25,000 विद्यार्थी, 80 शाळा कॉलेज, एवढे आम्ही बिझनेसेस करतो. आणि मला त्याचा एक इगो असायचा. मला सांगताना इकडे कुठेही थोडं सुद्धा मला लाज वाटणार नाही की मी त्या गुरमीमध्ये असायचो, की अंबानीला सुद्धा मोजायचं नाही. ही गुरमी आमच्या डोक्यामध्ये त्यावेळेसला होती. म्हणजे त्यावेळेसला माझं वय नुकतंच 16-17 असेल. मी 11वी-12वीला होतो. आणि भारतीय छात्र संसदेची सुरुवात 2011 साली राहुल कराड सरांनी केलेली होती. आणि मी दुसरी भारतीय छात्र संसद 2012 साली 10-11-12 जानेवारीला मी ती अटेंड केली. आणि मला वडिलांनी सांगितलं होतं की जाऊन फक्त कार्यक्रमाला बस. आणि कराड सर आणि आम्ही नातेवाईक असल्यामुळं त्यांनाही माहिती होतं की बाबा आमच्या शिक्षण संस्था आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जवळ घेतलं. कसा कार्यक्रम असतो, काय असतो, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये सांगितल्या. आणि त्यावेळेसला मग एक डोक्यात पोहणं आणि समुद्र पाहणं कशाला म्हणतो ते माझ्या आयुष्यामध्ये झालं. आणि मग आम्हाला तिकडे ती एवढी मोठी शिक्षण संस्था पाहायला मिळाली, जिकडे 2-3 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 6-7, 8-8 विद्यापीठं त्यांची त्याच्यामध्ये झालेली दिसली. आणि एवढं मोठं सगळं असताना सुद्धा ते किती डाऊन टू अर्थ आहेत, कार्यक्रम कशासाठी आहे, काय कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, किती सगळ्या ह्या गोष्टी आम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळाल्या. आणि तो क्षण 10-11-12 जानेवारी 2012 आणि तिथून पूर्णतः चेंजेस माझ्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी झाले. आणि म्हणून मग वेळोवेळी मला राहुल सर सांगत होते की अशा पद्धतीचा कार्यक्रम तुम्ही घेतला पाहिजे. आता MITचा जो कार्यक्रम होतो तो संपूर्ण भारतासाठी आहे, देश पातळीवरती. उद्या त्याच्यामध्ये तामिळनाडूची लोक येत आहेत, केरळची लोक येत आहेत, तिकडे आसामची लोक येत आहेत, तिकडे वरनं काश्मीरमधून लोक येत आहेत. अगदी जम्मू काश्मीर पासून ते केरळ पर्यंत तो कार्यक्रम हिंदीमध्ये होणं शक्य नाहीये.
त्याच्यामुळे तो कार्यक्रम सगळ्यांना जर सामावून घ्यायचा असेल तर तो 80% इंग्लिशमध्ये चालतो, 20% हा हिंदीमध्ये चालतो, 80% इंग्लिशमध्ये. मग माझ्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आली की आमची जी मुलं आहेत, जसं मी मागाशी उल्लेख केला की वाड्या वस्ती तांड्यांवरची पोरं पुढे आली पाहिजे, ज्या लोकांना कोणी मार्गदर्शन करत नाही. आज आमच्या मराठवाड्यातली मुलं आहेत, आज आमच्या तिकडे विदर्भातली मुलं आहेत, ज्यांच्या आई वडिलांना ह्याच्यातलं काहीच म्हणजे काय ते मार्गदर्शन करणार, का ते स्वतः शिकलेले नाहीयेत, त्यांची परिस्थिती त्यांना भाग पाडती मागं सरकण्यासाठी, त्यांना परिस्थिती भाग पाडते शांत बसण्यासाठी. आणि म्हणून अशी जी लोक आहेत यांना कुठंतरी पुढे आणलं पाहिजे, म्हणून आपण ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था उभी केली. आणि मग मी जाणीवपूर्वक ही युवा संसद मराठी आणि हिंदीतून ठेवली, कारण हिंदी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना काही नवीन नाही, पिक्चर हिंदीतूनच बघतो, बातम्या हिंदीतून पाहतो, आणि मराठी तर आपली मातृभाषा आहे, त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी नाही. आणि मग ह्याच्यात अजून कोणाला घ्यायचं तर मग आम्ही गोवा राज्य ऍड केलं. गोव्याला गोवन लँग्वेज असेल किंवा कोकणी असेल ती मराठीला साम्य आहे, त्याच्यामुळे 2 राज्यांमध्ये आम्हाला ही इझिली करणं शक्य होतं. म्हणून आम्ही महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांसाठी सीमित ही युवा संसद केली. आणि मग आम्ही ती कार्यक्रम करायला त्याच्यामध्ये सुरुवात केली. म्हणजे याचं पहिली जर प्रेरणा कोणाची असेल तर ती राहुल कराड सरांची आहे, की त्यांनी सांगितले की अशा पद्धतीचे कार्यक्रम होणं अपेक्षित आहेत, कारण एकच कार्यक्रम होणं आणि युवकांनी राजकारणामध्ये येणं हे शक्य नाही. असे कार्यक्रम किमान 100, 200, 500 कार्यक्रम होणं गरजेचं आहे, तर तो विषय त्याच्यामध्ये तो पुढे जाईल. आणि दुसरी जी माझी कल्पना होती ती म्हणजे काय की आमच्या तळागाळातल्या मुलांना त्याच्यामध्ये ते त्यांना एक कळालं पाहिजे. व्यासपीठ मिळालं. आणि तिसरा जो मुद्दा आहे याच्यामध्ये की युवा संसद का, आज आमचे युवक जे आहेत ते युवक कुणीतरी नरेटिव्ह सेट करतंय आणि त्याच्यावरती ते वाहत जात आहेत, असं माझं वैयक्तिक त्याच्यामध्ये म्हणणं आहे. आज ज्या मराठवाड्यामधून आम्ही स्वतः येतो, ज्या मराठवाड्याला संतांची भूमी म्हटलं जातं, आज या मराठवाड्याची काय परिस्थिती आहे? या मराठवाड्यामध्ये आज परिस्थिती अशी आहे, एका जातीच्या महाराजाला दुसऱ्या जातीच्या सप्त्याला बोलवलं जात नाही, दुसऱ्या जातीचा महाराज असेल तर त्याला एका जातीच्या सप्त्याला बोलवलं जात नाही. ही आज या मराठवाड्याची परिस्थिती आहे. जिकडे संतांची भूमी म्हटलं जातं तिकडे आज अशी परिस्थिती आहे की एका जातीचा माणूस दुसऱ्या जातीच्या माणसाच्या दुकानामध्ये जाऊन किराणा विकत घेत नाही, शेतामध्ये काम करायला गडी मिळत नाहीयेत. जे शाळेतले मित्र होते ते शाळेतले मित्र आज त्यांना कुठंतरी गावातल्या गायरानाच्या जमिनीमध्ये जिकडे कुणी येत नाही जात नाही तिकडे जाऊन बसावं लागतं आणि मित्रांना भेटावं लागतं. इतका जातीयवाद उफाळून आला या मराठवाड्यामध्ये. आज तो एक मुद्दा असेल. दुसरा मुद्दा दिल्लीचा असेल. दिल्लीमध्ये आपण पाहिलं की या महान भारत देशाच्या विरोधामध्ये आज आमच्या देशाला 75 वर्ष सगळी संपूर्ण होऊन 77-78 वर्षाकडे आपण स्वातंत्र्याच्याकडे गेलो. तिकडं त्याच देशाच्या राजधानीमध्ये त्याच देशाच्या लोकांनी भरलेल्या पैशांवरती ज्या युनिव्हर्सिटीज चालतात त्या युनिव्हर्सिटीजमध्ये भारताच्या विरोधामध्ये नारे दिले जातात. भारत तेरे तुकडे होंगे अशा पद्धतीचे नारे त्या ठिकाणी दिले जातात. आज जर त्यांचे व्हिडिओज आपण पाहिले सोशल मीडियावरती आणि टीव्ही चॅनल्सवरती, त्यांना मिशा सुद्धा फुटलेल्या नाहीयेत. त्या युवकांकडे व्यासपीठ नसताना सुद्धा त्यांचे जेही काही विचार असतील ते विचार मांडण्याचं काम ते मुलं त्या ठिकाणी करतात. ते विरोधात आहेत, चुकीचे आहेत, बरोबर विचार आहेत तर ते नक्कीच चुकीचे आहेत, परंतु ते विचार मांडण्याचं काम करतायत. आमची जी मुलं आहेत या लोकांसाठी काहीतरी व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे. कोणता तरी एखादा राजकीय पुढारी येतो, तो काहीतरी विषय त्यांना सांगतो, हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आमची मुलं मग परत पुढे वाहत जातात. हे जे काही सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, म्हणजे मी परवा कुणाशी तरी बोलताना मी एक गोष्ट असं म्हटलो, वास्तवाचं भान युवा पिढीला यावं म्हणून हा प्रयोग 100%. सोशल मीडियामध्ये सुद्धा काय, मी तर त्या दिवशी कुणाला तरी बोलताना बोललो की पोस्ट टाकायला 5 रुपये, कमेंट करायला 1 रुपया, हे जर लावलं आपण तर महाराष्ट्रातले आणि देशातले अर्धे प्रॉब्लेम संपतील एकदा जर त्याला पैसे लावले तर. कारण इतक्या वाईट थराला ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात. म्हणून आता या युवा संसदेचं पहिलं चॅलेंज काय आहे, ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये मुलांना आणणं पहिलं चॅलेंज नाहीये. पहिलं चॅलेंज असं आहे की राष्ट्र प्रथम, देश प्रथम, समाज प्रथम हे आमच्या मुलांना आता समजणं गरजेचं आहे. त्यांची समाज म्हणजे सगळा समाज, सगळा समाज. मी इकडे समाज, मी जातीपाती समाज म्हटलं की आपल्याकडे लगेच जातीचा समाज असं. मी ज्या वेळेसला समाज म्हणतो जातीपाती रहित, मी ज्या वेळेसला समाज म्हणतो त्यावेळेसला देशामध्ये फक्त मानवजात हेच मी लक्षामध्ये घेतोय, भारतीयत्व हेच मी त्याच्यामध्ये म्हणतोय. दुसरे कोणतेही विचार माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी नाहीत. आणि त्याच्यामुळे आमच्या युवकांना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं, हे जातीपाती रहित त्याच्यामध्ये असावं. आणि दुसरा मला या ठिकाणी मुद्दा मांडावासा वाटतो की जी आता मुलं 17, 18, 19 वर्षाची आहेत यांना जातीपातीविषयी काही त्यांना घेणं देणं नाही. त्यांना माझा मित्र कोणत्या जाती धर्माचा आहे हे ती लोक पाहत नाहीत. मला पुढे जाऊन आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे त्यांच्या डोक्यामध्ये क्लिअर आहे. राजकारणी माणूस असेल तर तो कशा दर्जाचा पाहिजे हे त्यांच्या डोक्यामध्ये क्लिअर आहे. त्याच्यामुळे हे जे काही आता थोडं वयोवृद्ध लोक आहेत
जे काही हे गोष्टी जरा उचलून धरतायत तेवढाच मुद्दा आताच्या स्थितीला शिल्लक आहे. एकदा का ही जर पिढी संपली, नवीन पिढीला ह्या गोष्टींमध्ये थोडाही इंटरेस्ट या सगळ्या गोष्टींमध्ये आता 100% तुम्ही नाही. 7 युवा संसद केलेले आहेत. काय साध्य होतंय असं मला थोडंसं जाणून घ्यायचंय. मी आता जे तुम्ही ही सगळी मांडणी केली आहे, ती मांडणी ठीक वैचारिक आहे, खूप मूलभूत आहे आणि आवश्यक पण आहे. पण आता तुम्ही 7 युवा संसद केल्यानंतर काय वाटतं, काय साध्य होतंय? याच्यामध्ये आशेचा किरण मला याच्यामध्ये दिसतो की मुलं आता स्वतःहून विचार करायला लागलेले आहेत. जी आजपर्यंत ह्या 7 युवा संसदांमध्ये जी काय 8-9 हजार मुलं येऊन गेली, हे स्वतः विचार करतायत असं आम्हाला दिसतंय. यांचं एक डेटाबेस आम्ही तयार केलेला आहे. मग पुन्हा पुन्हा त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन होतं तुमचं? हो, आम्ही ह्यांचा एक डेटाबेस तयार केलेला आहे. यांच्याशी लगातार आम्ही संपर्कात आहोत. हे काय काम करतायत, काय नाही, हे नोकरी करतायत का, तर कुठं करतायत, सामाजिक कार्य करतायत तर काय सामाजिक कार्य करतायत, कोणत्या पॉलिटिकल पार्टीला ॲफिलिएटेड आहेत तर ते कशा पद्धतीचं तिथं कोणत्या पदावरती काम करतायत, या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये पाहतोय. आता मला आशेचा किरण असा दिसतो की मुलं स्वतःहून विचार करतायत. कुणी काहीतरी सांगितलं तर ते डायरेक्ट न ऐकता काय खरंय काय खोटंय स्वतःचं माइंड अप्लाय करतायत आणि मग ती लोक पुढे जात आहेत. हा पहिला आशेचा किरण मला त्याच्यामध्ये दिसतो. दुसरी चॅलेंज मला असं वाटतं की अशा पद्धतीचा एक कार्यक्रम होऊन चालणार नाहीये. हे खूप सारे याच्यासारखे कार्यक्रम होणं गरजेचे आहेत. आता आपण ज्याला ट्रेनिंग असं म्हणतो, आता अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, युनायटेड किंगडम असतील, ही सगळी लोक आता ट्रेनिंगच्या पलीकडे गेलेली लोक आहेत. आता आमच्या लोकांना ट्रेनिंग देणं मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे. जोपर्यंत त्यांना ट्रेनिंग भेटत नाही तोपर्यंत काय करायचं काय नाही कळणार नाही. कारण मला इकडे अजून एक मुद्दा सांगावा असं वाटतो, थोडा आउट ऑफ कॉन्टॅक्ट जाऊन. आमची जी शिक्षण पद्धती आहे, ही शिक्षण पद्धती जी इंग्रजांनी लॉर्ड मॅकॉलेने जी तयार केली कारकून तयार करण्यासाठीची, ती शिक्षण पद्धती आज पण आहे. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली पण ती 2030ला अंमलामध्ये येणार आहे. आत्ताशी थोडं ते चालू झालेलं आहे. पण आमच्या मुलांना ट्रेनिंग, आमच्या मुलांना वैचारिक ज्ञान, आमच्या मुलांना थोर महात्म्य. आता आपण ज्या पुण्यामध्ये बसलेलो आहोत, या पुण्यामध्ये युवकांकडे बघण्यासाठीचा काय दृष्टिकोन आहे? आपण लगेच म्हणतो पोर्शे कार, ते समोर आपल्या येतं. लगेच पुण्यामध्ये वाढलेलं मुलींचं दारूसाठीचं प्रमाण हे समोर येतं, मुलांचं ड्रग्ससाठीचं प्रमाण हे समोर येतंय. हे पुण्यामध्ये सध्याची परिस्थिती आहे. परंतु सगळे लोक युवकांना नावं ठेवण्यासाठी पुढे येत आहेत. मग माझं असं म्हणणं आहे की आमच्या युवकांना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास 4थी नंतर आहे का? छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यास सिलेबसमध्ये आहे का? स्वामी विवेकानंदांचा अभ्यास आहे का? बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास आहे का? लहुजी वस्तादांचा अभ्यास आहे का? झाशीच्या राणीचा अभ्यास आहे का? राजगुरू सुखदेव भगतसिंग यांचा अभ्यास आहे का? नागपूरचे आमचे पांडुरंग खानखोजे यांचा अभ्यास आहे का? ही लोकच आम्हाला माहिती नाहीत. आम्ही प्रेरणा कोणाकडनं घ्यायची? आम्ही जर आम्हाला महाराज 4थीच्या पुढे जर शिकवतच नसतील तर मग आपण कसं म्हणायचं की महाराजांच्या याच्यामध्ये महिला सुरक्षित होत्या, रामराज्य होतं, मग शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, मग तिथं आपण एकाही महिलेची छेड नाही काढली पाहिजे, आमका नाही केलं पाहिजे, तमका नाही केलं पाहिजे. अरे महाराज तर शिकवा. महाराज शिकवले तर मग कळणार आहे त्यांच्या वेळेसला कसं होतं, काय होतं आणि कशा पद्धतीनं होतं ते. या पद्धतीचं जोपर्यंत आपण ट्रेनिंग या विद्यार्थ्यांना देत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होणार नाहीत. आणि म्हणून मी युवा संसदेमध्ये देखील या थोर पुरुषांचं आम्हाला काय ट्रेनिंग देता येतंय का याचा प्रयत्न आम्ही त्याच्यामध्ये करतोय. आणि म्हणून आम्ही एक ह्या वर्षीचं जे सेशन ठेवलेलं ते सेशन मला तोच प्रश्न आता विचारायचा होता. शेवटचा प्रश्न आपल्या मुलाखतीमधला, या वर्षीची तुमची 8वी युवा संसद आहे, याच्यामध्ये नेमकं विशेष काय आहे? याच्यामध्ये 2 गोष्टी विशेष आहेत. पहिलं विशेष म्हणजे की आम्ही यावर्षीपासून एक संसद कट्टा म्हणून एक कार्यक्रम चालू केलेला आहे. तर संसद कट्टा म्हणजे काय की आम्ही जे सध्याच्या स्थितीला फार टीआरपी मध्ये असलेले पाहुणे, थोडक्यात मीडियाच्या भाषेत सांगायचं झालं तर, किंवा ज्यांच्या अवतीभोवती सध्याचं राजकारण समाजकारण फिरतंय अशा मान्यवरांना आपण बोलवतोय. त्यांची मुलाखत आपण 30 मिनिटाची घेतोय आणि विद्यार्थ्यांसाठी 30 मिनिटं आपण ठेवतोय. 30 मिनिटं त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्टली फेस टू फेस प्रश्न ह्या लोकांना त्याच्यामध्ये विचारायचे. यावर्षी संसद कट्ट्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे त्याच्यामध्ये येतात. माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ साहेब हे या संसद कट्ट्यामध्ये येतात. यावर्षी नवीन आम्ही सेगमेंट केलेला तो म्हणजे इंटरव्ह्यूचा. विद्यार्थी इंटरव्ह्यू घेतील आणि एक पत्रकारही त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेतील, जेणेकरून डायरेक्टली प्रश्न उत्तर अर्धा तास विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर काय होऊ शकतं त्या कार्यक्रमामध्ये त्याचा तुम्ही विचार करू शकता आणि किती चांगल्या पद्धतीचं ते सेशन होऊ शकतं. हे वेगळेपणा झाला. दुसरा वेगळेपणा यावर्षीचे जे आपण विषय घेतलेले आहेत त्याच्यातला पहिला विषय आपण घेतोय तो म्हणजे माध्यमे राजकारण घडवतात. आज
जाणीवपूर्वक हा विषय घेतोय त्याचं कारण असं की कोणतंही युट्यूब चॅनल पाहिलं, म्हणजे मी सुद्धा एखादं जर युट्यूब चॅनल पाहिलं तर असं वाटतं की पक्षाची लोक किती वाईट आहेत. दुसरं युट्यूब चॅनल पाहिलं की असं वाटतं की अरे एक्स पार्टीची लोक किती वाईट आहेत. म्हणजे जिथं आम्ही लोकांना स्वतः विचार करा असं सांगतोय, जिथं आम्ही स्वतः कार्यक्रम घेतोय, तिथे आमचे विचार सुद्धा ठेवणं हे आमच्याशी शक्य झालेलं नाहीये आता. की एखादा न्यूज चॅनल पाहिला, एखादा युट्यूब चॅनल पाहिला, एखादा पेपर वाचला की असं वाटतं की अरे पुढची लोक किती वाईट आहेत. इतकं कुठून तरी पुरस्कृत होतंय असं ते कुठंतरी ते पुरस्कृत होते. आणि म्हणून पहिला विषय देतोय माध्यमे राजकारण घडवतात. दुसरा विषय देतोय समाजकारणातील आणि राजकारणातील महिलांचा सहभाग. यावर्षी संसदेनं त्या ठिकाणी 33% आरक्षण महिलांना त्याच्यामध्ये दिलं. पण आता हे आरक्षण दिलंय म्हणून महिला राजकारणामध्ये उतरणार आहेत का? आज ज्या वेळेसला तुम्ही तुमच्या मनाला विचारा, अनेक ज्या महिलांचे बॅनर्स लागतात ते बॅनर्स का लागतात? कारण हा वॉर्ड जेंट्सला पडेल का लेडीजला पडेल हे माहिती नाहीये. मग दोघांचे चेहरे समोर गेले पाहिजेत म्हणून त्यांचे फोटो तिथं दाखवले जात आहेत. ज्या महिला स्वयंस्फूर्तीनं महिला किती काम करतात हा महत्वाचा आहे. आता ज्या महिला तुमच्या महानगरपालिकेत काम करतायत, किती महिलांना स्वतःचे धोरण ठरवायचा अधिकार आहे? किती महिलांना स्वतःचे कार्यक्रम ठरवण्याचा अधिकार आहे? किती महिला नवऱ्यानं सांगितल्यानंतर काम करतायत किंवा न सांगता काम करतायत? आपण आपल्या मनाला त्याच्यामध्ये प्रश्न विचारू शकतो. आणि तिसरा जो विषय अत्यंत महत्वाचा घेतोय तो म्हणजे की व्हिजन भारत 2029. 5 वर्षांनी आपल्याला भारत कसा पाहिजे, याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातला माणूस येऊन त्यांचे म्हणणं मांडणार आहे. ऍग्रिकल्चर मधलाही येणार आहे, पत्रकारितेमधला येणार आहे, राजकारणामधला येणार आहे, एज्युकेशन मधला येणार आहे आणि सायन्स फील्ड मधला येणार आहे. त्यांना काय वाटतं की बाबा 5 वर्षानंतर आपल्या भारताचं विजन कसं असलं पाहिजे, काय या 5 वर्षामध्ये आपण केलं पाहिजे, जेणेकरून हा अहवाल तयार झाल्यानंतर आम्ही या सगळ्या राजकीय नेत्यांना आणि सगळ्या सरकारांना पाठवणार की बाबा या 5 वर्षामध्ये आपण हे कामं करा. आणि हे कामं करत असताना तुम्हाला जर याच्यामध्ये जर काही नवीन संकल्पना ऍड करायच्या असतील तर हे ज्यांनी मुद्दे मांडले त्यांची माहिती आम्ही त्यांना त्याच्यामध्ये देणार आहेत. की जर एखाद्याला वाटलं की बाबा ही संकल्पना चांगली, ही मला माझ्या राज्यामध्ये वापरायची किंवा राबवायची, तर त्या संबंधित व्यक्तीला ते लोक त्या ठिकाणी संपर्क साधू शकतील आणि त्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतील. त्याच्यामुळे या वर्षीचं वेगळेपणा असा आहे की यांना चांगल्या पद्धतीनं प्रश्न विचारता येणार आहेत. एक आत्ताचे थोडे ज्वलंत प्रश्न आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत की जेणेकरून त्यांचे विचार त्या प्रश्नांवरती एक चर्चा ते. आणि कारण मला असं वाटतं की वय वर्ष 16, 17, 18ची जी मुलं आहेत यांच्या विचारांना आत्ताच आपण आकार वाकार देऊ शकतो जोपर्यंत हे मडकं कच्चं आहे. एकदा का हे मडकं पक्क झालं, यांना जर तुम्ही आकार आणि वाकार द्यायला सुरुवात केली तर हे मडकं फुटून जाईल. आणि त्याच्यामुळं जाणीवपूर्वक ही युवा संसद वय वर्ष 16 पासून चालू करतोय. कारण आता आम्ही ज्या वेळेसला, म्हणजे आता माझ्यापेक्षा वयानं तुम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही ज्या वेळेसला कॉलेज झाला असेल त्यावेळेसला तुमच्या हातात मोबाईल आले. मी एफवायला गेलो त्यावेळेसला माझ्या हातात मोबाईल आला. आता पहिलीच्या पोराच्या हातामध्ये मोबाईल, पहिली काय बालवाडीच्या मुलांच्या हातामध्ये कोरोना नंतर मोबाईल आणि ते आले. त्याच्यामुळे ते आपल्यापेक्षा फार शार्प आहेत. इतके शार्प आहेत की त्यांचे विचार, त्यांच्या बॉडीची डेव्हलपमेंट ही इतक्या फास्ट पद्धतीनं झालेली आहे. आता 16 वर्षाची मुलं ही साधी आहेत असं म्हणून चालणार नाही. त्यांनाही त्या प्रवाहामध्ये आणावं लागेल. साधारणपणे हे सगळं वैशिष्ट्य या युवा संसदेचं आहे. या युवा संसदेच्या आयोजनानिमित्त आपण खुल्या मनानं चर्चा आमच्या सोबत केली आणि तुमची भूमिका, तुमचे विचार युवा पिढीच्या निमित्ताबद्दल काय हे सुद्धा मांडले. आपण वेळ दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. भारताचं वय हे साधारणपणे युवा पिढीचं वय आहे आणि जगात सर्वात मोठी युवा पिढी ही भारतात आहे. आणि याला योग्य दिशा मिळावी म्हणून वेगवेगळ्या पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. असाच एक अतिशय महत्वाचा प्रयत्न जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ऍडव्होकेट शार्दूल जाधवर हे करतायत. आणि ही 8वी युवा संसद या ठिकाणी होते पुण्यामध्ये. आणि महाराष्ट्रभरातून, गोवा राज्यातून, हे 2 राज्यामधून जे वाड्यावरचे, वस्त्यावरचे, आदिवासी, दलित, मागास असे जे आहेत, म्हणजे इतरही आहेत सगळेच, परंतु जाणीवपूर्वक या लोकांना सुद्धा याच्यामध्ये त्यांचा सहभाग वाढवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न आपल्याला दिसत आहेत. या युवा संसदेला फॉर द पीपल न्यूजच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देऊयात. आणि तुम्ही फॉर द पीपल न्यूज सोबत असंच जोडून राहा. त्यासाठी चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. धन्यवाद.